कारण औषध कंपन्यांमध्ये मार्जिन भयंकर असतं, म्हणजे अतिशय नफेखोर इंडस्ट्री आहे. जे काही मोठे दादा लोक आहेत ते स्वतःच्या पुढच्या पिढ्यांची व्यवस्था करण्यासाठी प्रायव्हेट मेडिकल कॉलेज काढायचं. तेव्हाचं जे सह्याद्री हॉस्पिटल होतं, काही औषध लिहून दिलं होतं आणि ते म्हटले की मला ओळखीपाळखीतून MR लोकांच्या मार्फत मोठा डिस्काउंट मिळतो. त्यांनी कोर्टात गेले आणि ती केस त्यांनी शेवटपर्यंत लढवली. औषध भांडारमधून औषध घेतलंच पाहिजे असं तुम्ही कंपल्शन करू शकत नाही, असं तो निर्णय त्यांच्या बाजूने लागला. खरं म्हणजे स्टँडर्ड रेट्स ठरले पाहिजेत. हॉस्पिटलचे चार्जेस आणि डॉक्टरांचे चार्जेस वेगवेगळ्या कॅटेगरीचे, आणि शहाणे डॉक्टर म्हणतात की आपल्याला जर नीट व्यवसाय करायचा असेल तर अशा पद्धतीने पैसे उपवणं काही अर्थ नाही आहे. त्याला पेशंट काय असं म्हणू शकत नाही की आम्हाला फसवलं. आधी तुम्ही सांगितलं की एवढा याला खर्च येईल. सरकारी आरोग्य सेवेचा दर्जा हा अनेक ठिकाणी घसरला. की जे काही चाललंय त्याच्यामध्ये कोणाचं काहीतरी पैशाचा नजर नाही ना, ही दुष्टशंका आपल्या मनामध्ये अनुभवाच्या आधारे आहे. कारण ते खरं आहे, पेशंटला डॉक्टरने त्याच्या आजाराबद्दल नीट माहिती सांगणं. पण ते बाबूराज येता कामा नये. ओव्हरसाईट म्हटलं की लगेच बाबूराज, मग करप्शन, मग पैसे असेल. सुटाबटातले मंडळी तुम्हाला उल्लू बनवतात. आपल्याला खूपच सुधारणा करावं लागेल. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जे प्रकरण घडलं त्या प्रकरणामुळे आता रुग्णांचे हक्क आणि चॅरिटेबल हॉस्पिटलचा मुद्दा जो आहे तो पुन्हा चर्चेत आलेला आहे. आणि याच मुद्द्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आज अनंत फडके सर आलेले आहेत. गेल्या 40 ते 50 वर्षापासून ते या क्षेत्रात काम करतायत. सातत्यानं ते लिखाणही करतायत. तर या विषयावर आज आपण अनंत फडके सर यांच्याशी बोलणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. माझा पहिला प्रश्न आहे सर तुम्हाला, की पैसे नसतील तर तुम्हाला ट्रीटमेंट मिळणार नाही असा काही नियम आहे का कायदेशीर? नाही, आहे ना. म्हणजे कसं आहे, तुम्ही जेव्हा खाजगी हॉस्पिटलमध्ये जाता, खाजगी डॉक्टरकडे जाता, तेव्हा हे गृहीत आहे की त्याची फी तुम्ही देणार असाल तरच तुम्हाला सेवा देणार. आणि ती काही माल प्रॅक्टिस नाही. खाजगी आरोग्य सेवा त्या ह्याचा अर्थच असा होतो की जो फी देऊ शकेल तोच तिथे जाऊ शकतो. पण जर रुग्णाकडे समजा पैसे नसतील तर सरकारी हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे, सरकारी दवाखान्यात जायला पाहिजे. आणि खरं म्हणजे आपल्या देशातली सर्वात मोठी ट्रॅजेडी अशी आहे की 1980 सालापासून, विशेषतः 90 सालापासून सरकारी सेवा हळूहळू आकसलेली आहे. आणि सरकारचं धोरण आहे की सगळं बाजारावर सोडून द्यायचं आणि आपली जबाबदारी काढून घ्यायची. अशी खरं आमची टीका आहे. त्याच्यामुळे हा सगळा प्रश्न निर्माण झालेला आहे. चॅरिटेबल हॉस्पिटल्समध्ये काही कायदेशीर हक्क असतात का रुग्णांसाठी, किंवा काही अधिकार असतात का रुग्णांना? काय आहे, कुठल्याही रुग्णाला काहीतरी कायदेशीर हक्क आहेतच मुळे. चॅरिटेबल असो, कुठले हॉस्पिटल असो. पण चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये गरीब आणि कमकुवत गटातल्या रुग्णांसाठी काही खास सोयी सवलती असतात. तुम्ही त्याला हक्काने मिळण्याजोगा असतात. हा थोडा फरक आहे. पण रुग्ण म्हटलं की त्याला काहीतरी थोडेसे हक्क असतातच. रुग्णांना त्यांच्या हक्कांबद्दल किंवा त्यांचे जे अधिकार आहेत त्यांच्याबद्दल अवेअर करायचं असेल तर काय पर्याय आपल्याला अवलंबता येईल? नाही, आम्ही ते काम करतो ना. म्हणजे आमचं म्हणणं असं आहे की आता उदाहरण काय झालेलं आहे, बरेच वर्ष वेगळ्या प्रकारच्या सामाजिक संघटनांनी, इंटरनॅशनल परिचर, आमच्यासारख्या लोकांनी प्रयत्न केल्यानंतर शेवटी एकदा महाराष्ट्र सरकारने नोव्हेंबर 2021 महाराष्ट्र नर्सिंग होम रेग्युलेशन ॲक्ट, म्हणजे जुना ॲक्ट आहे 49, त्याला पूर्वी बॉम्बे नर्सिंग होम रेग्युलेशन ॲक्ट म्हणायचे, BNHRA, आता MNHRA झालं. त्याच्यामध्ये त्यांनी काही रुग्ण हक्क घातलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ते रुग्ण हक्क सगळ्या लोकांनी, सरकारी आणि खाजगी आस्थापनांनी पाळले पाहिजेत. आणि त्याची व्यवस्थित यादी आहे. आणि ते तुम्ही बंधनकारकसुद्धा केलेलं आहे. पण व्यवहारामध्ये ते फारसं होतच नाही आहे. आता त्याच्यामध्ये असा हक्क आहे, जो आम्ही सारखं त्याचा आम्ही पुरस्कार करतो, की पेशंटला डॉक्टरने त्याच्या आजाराबद्दल नीट माहिती सांगणं आणि उपचार कोणते आहेत ह्याची नीट कल्पना देणं, आजाराबद्दलचं, हा पेशंटचा हक्क आहे. पेशंटला जर दुसरं सेकंड ओपिनियन घ्यायचं असेल तर ते पेशंटच्या खर्चाने, पण ते घ्यायचा पेशंटला हक्क आहे. नंतर पहिल्यापासून अनेक चांगले डॉक्टर हे सगळ्या गोष्टी पाळतात बरं का. त्यासाठी कायदा करावा लागणं ही शोचनीय गोष्ट आहे. परंतु आता एखादी स्त्री पेशंट असेल तर तिला तपासताना स्त्री एखादी नर्स बरोबर असली पाहिजे, असा आहे. पेशंटला सर्व प्रकारची बिलं व्यवस्थित द्यायला पाहिजेत, द्यायला पाहिजे, असं त्याच्यामध्ये हक्क दिलेला आहे. नंतर मी सेकंड ओपिनियनसुद्धा मांडलेले आहे. तर असे वेगळ्या प्रकारचे हक्क हे आता कायद्याने दिलेले आहेत. पण त्याची अंमलबजावणी कायदा म्हणून होत नाही. चांगले डॉक्टर्स ते एनिवे पाळतात आणि न पाळणारे पाळत नाही, त्याला सरकार म्हणजे त्याला कोणी काही करत नाही. तेव्हा आमचं म्हणणं असं आहे की हे आता ह्याची जास्त सरकारने प्रसिद्धी केली पाहिजे. आणि ते पाळतायत की नाही हे तपासण्याची सरकारी यंत्रणा पाहिजे.
ओके. उदाहरण एक साधा मुद्दा त्याच्यामध्ये आम्ही असं म्हणतो की तक्रार निवारण यंत्रणा सरकारने उभी केली पाहिजे. समजा एखाद्या रुग्णाला वाटलं की हे असं चुकीचं वागतायत, म्हणजे तो कॉल सेंटरला करू शकतो. आणि असं त्या MHRA 1921च्या नोव्हेंबरच्या ऍक्ट ह्याच्या रूल्समध्ये दिलेलं आहे. अच्छा. पण ती तक्रार निवारण केंद्रच नाही आहेत, म्हणजे स्थापितच झालेली म्हणजे काही प्लॅटफॉर्मच नाही. मग काही ठिकाणी मी जन आरोग्य अभियान म्हणून आमचं महाराष्ट्रव्यापी गट आहे, आम्ही प्रयत्न करून काही ठिकाणी सुरू केलेले. ते सुरू होतं काही दिवसांनी बंद पडतं. पण म्हणजे हे आपणच सरकारने करायला पाहिजे. जे कायद्यामध्ये दिलेलं आहे ते केलं जात नाही. अनेक गोष्टी कायद्यामध्ये आहेत पण त्या केल्या जात नाहीत. अशी एखादी केस होती का की ज्यामध्ये रुग्ण किंवा पेशंट यांना माहिती होतं आपले हक्क आणि त्यांनी त्याचा वापर करून काहीतरी केस वगैरे केली कोर्टात, हॉस्पिटलकडून भरपाई घेतली या प्रकरणात? नाही, जनरली काय होतं, काहीतरी मोठी ट्रॅजेडी झाल्याशिवाय कोणी कोर्ट कचेरीच्या मागे जात नाही. असं जर रुग्णाला वाटलं की आपली व्यक्ती गेली आणि ती व्यक्ती गेली ह्या लोकांच्या निष्काळजीपणामुळे गेली, तर त्यातले 100 एखादा माणूस त्याच्यावर केस करतो. आणि अशा अनेक केसेस झालेल्या आहेत. पण त्याच्यामध्ये परत रुग्ण हा त्याची बाजू नेहमी कमकुवतच राहते. कारण त्याचं जे केसमध्ये एखादी गोष्ट सिद्ध करण्यासाठी जे डॉक्युमेंटेशन लागतं त्या सगळ्यामध्ये त्यांची बाजू कमकुवत राहते. त्याच्यामुळे त्या पद्धतीने लढून काही रुग्णांचे हक्क फार मोठे प्रस्थापित झालेत अशातला भाग नाही आहे. आपल्या घटनेने आणि आपल्या एकंदर लिगल फ्रेमवर्कने काही बेसिक हक्क आपल्याला दिलेले आहेत. त्याच्यामध्ये तो जे काही त्यांना मिळतील तेवढंच आहे. उदाहरणार्थ अशी एक केस पुण्यामध्येच झालेली आहे. केळकर म्हणून एक सामान्य मध्यमवर्गीय माणूस होता. तर त्यांना तेव्हाचं जे सह्याद्री हॉस्पिटल होतं त्यांनी काही औषध लिहून दिलं होतं आणि त्यांना त्यांच्या ओळखीतून तेच हॉस्पिटल बाहेरून स्वस्तामध्ये मिळत होतं. अच्छा. आणि ते म्हटले की मला ओळखीपाळखीतून असं आहे आपल्या औषध उद्योगामध्ये की MR लोकांच्या मार्फत मोठा डिस्काउंट मिळतो. कारण औषध कंपन्यांमध्ये मार्जिन भयंकर असतं, म्हणजे अतिशय नफेखोर इंडस्ट्री आहे आणि त्याच्यामुळे त्यातून असे मार्ग मिळतात आणि मध्ये मोठा गॅप असतो. त्याच्यातून मग वेगळ्या लोकांना वेगळ्या प्रकारचं कमिशन मिळतं. कधी कधी पेशंटला त्याचा फायदा होतो. तर तेव्हा सह्याद्री हॉस्पिटलने सांगितलं की बाबा नाही असं चालणार, आमच्या इथलंच घ्यायला पाहिजे. आणि त्याला खूप जास्त खर्च करावा लागला. आणि मग ते गृहस्थ जरा तसे चांगले पक्के खमके होते, कोणी असं कोर्टात जात नाही. पण त्यांनी कोर्टात गेले आणि ती केस त्यांनी शेवटपर्यंत लढवली आणि त्यांच्या बाजूने निर्णय झाला की हे असं पेशंटला याच तुमच्याच क्लिनिकमधल्या तुमच्याच हॉस्पिटलमधल्या औषध भांडारमधून औषध घेतलंच पाहिजे, असं तुम्ही कंपल्शन करू शकत नाही, असं तो निर्णय त्यांच्या बाजूने लागला. खरं म्हणजे हे गृहीत कृत्यच आहे की कुठल्याही पेशंटला तुम्ही कंपल्शन करू शकत नाही की इथूनच औषध घ्या. अनेक वेळा काय सांगितलं जातं की बघावा तुमच्या जबाबदारीवर, तुम्ही बाहेरून आणलं तर मग आम्ही काय सांगू शकत नाही. मग पेशंट घाबरतो. असे करणारे काही हॉस्पिटल्स आणि डॉक्टर्स आहेत. पण एकंदर परत मला असं वाटतं की पेशंटची बाजू ही कमकुवतच राहते. आणि म्हणून डॉक्टरी वैद्यकीय नीतिमत्ता जी शिकवली जाते आम्हाला कॉलेजमध्ये, एवढी शिकवली जात नाही पण जी पाळायची अपेक्षा असते ती पाळणं हाच त्याला महत्त्वाचा उपाय आहे. हॉस्पिटलने समजा आपल्याकडनं कधी जास्तीचे पैसे उकळले असतील असं काही लक्षात आलं असेल तर हे चेक करण्याचा काही आपल्याकडे मार्ग आहे? नाही. किंवा बिलामध्ये जर असं वाटलं तुम्हाला की जास्त खर्च होतोय तर काही चेक करण्याचा काही ऑप्शन? नाही, कसे जास्त खर्च हा तुमच्या इन्कम लेवलवर अवलंबून असतो, तुम्हाला परवडतो न परवडतो. आणि आता डॉक्टरांची फी आहे, समजा तरी म्हटलं आमचे ऑपरेशनचे चार्ज एवढे झाले तर तुम्ही काय म्हणणार, हे जास्त आहेत असं म्हणू शकत नाही ना. असं काय आपल्याकडे पद्धतच नाही आहे. खरं म्हणजे स्टँडर्ड रेट्स ठरले पाहिजेत. आणि तीच आम्ही अनेक आरोग्य चळवळीमध्ये जे कार्यकर्ते आहेत माझ्यासारखे, त्यात डॉक्टर्स आहेत, इतर नॉन डॉक्टर्स आहेत, तर आम्ही सतत हे मांडत आलेलो आहे की हॉस्पिटलचे चार्जेस आणि डॉक्टरांचे चार्जेस वेगवेगळ्या कॅटेगरीचे, इतकं सोपं नाही किराणा मालामध्ये विकल्यासारखं, पण काहीतरी त्याच्यामध्ये त्याला रेंज आणि त्याचं काहीतरी नियमन व्हायला पाहिजे. आणि मग तुम्हाला जर असं लक्षात आलं की सरकारने ठरवून दिलेले जे नियम आहेत त्याची काही रेंज आहे त्याच्या बाहेर हा माणूस पैसे चार्ज तर तुम्ही करू शकता. असं आज स्टँडर्ड रेग्युलेटरी रेट्सच नाही आहेत. त्याच्यामुळे हा नुसतं परसेप्शन राहतं की एवढे कसे पैसे घेतले बाबा असं. किंवा जे औषधं आता एकच क्लिअर कट करता येतं की औषध बाहेर दुकानामध्ये अमुक भावानं मिळतं आणि इथं मात्र ते कंपल्सरी आपल्याला अमुक रेटने घ्यायला लावतात. असं जेव्हा पेशंटला अनुभव होतो तेव्हा मात्र कळतं की हे आपल्याला, आणि तसंसुद्धा पेशंट नाही हे करत. फक्त काय करतात मग असे पेशंट दुसरीकडे जातात
आणि शहाणे डॉक्टर म्हणतात की आपल्याला जर नीट व्यवसाय करायचा असेल तर असं पेशंटला खंडित गाठून अशा पद्धतीने पैसे उकळणं काही अर्थ नाही आहे. तुम्हाला जी काही फी लावायची तुम्ही लावा ना. त्याला पेशंट काय असं म्हणू शकत नाही की आम्हाला फसवलं. आधी तुम्ही सांगितलं की एवढा याला खर्च येईल, त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. त्यामुळे अनावश्यक औषधं आपल्याला कोणी देत असेल तर आपण चेक करू शकतो का? देत असेल तर तुम्हाला कळलं पाहिजे नाही अनावश्यक औषध येते. तुम्ही असं गृहीत धरताय की हे औषध डॉक्टरने द्यायला नको होतं पण त्याने मला दिलं, असं तुम्हाला कशाच्या आधारे तुम्ही म्हणणार? हाही एक गैरसमज असतो की दोन प्रकारचे लोक असतात, की काहींना असं वाटू शकतं किंवा काही लोक जे आहेत ते विश्वास ठेवतात, तर मग काहींचा गैरफायदाही घेतला जातो, असंही होतं ना. पण याला परत माझं काय म्हणणं की एक सामाजिक रेग्युलेशन ज्याला म्हणतात, डॉक्टर पेशंट या नात्यामध्ये की नाही इतर कुठल्याही ग्राहक आणि विक्रेत्याच्या नात्यापेक्षा डॉक्टर पेशंट नातं वेगळे आहे. त्याच्यामध्ये पेशंट हा व्हल्नरेबल असतो. तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला ॲक्यूट काहीतरी पेन होतं, तुम्ही खूप आजारी असता, काहीतरी तुमची तातडी असते, तुम्ही एका अर्थाने अडकलेले असता. बरोबर. आणि त्याच्यामुळे तुमची निगोशिएटिंग पॉवर ही काहीच नसते फारशी. आणि हे आपल्याला मुळामध्ये लक्षात घ्यायला पाहिजे की ते आपल्या लक्षात येवो न येवो. एक तर टेक्निकल अज्ञान असतं. जसं आता मी एखाद्या स्कूटर मेकॅनिककडे गेलो किंवा कॉम्प्युटर दुरुस्त करायला गेलो तर मला त्यातलं कॉम्प्युटरमधलं काहीच कळत नाही, मी अज्ञानी असतो. पण जेव्हा तुम्ही पेशंट म्हणून डॉक्टरकडे जाता तेव्हा ते अज्ञान नुसतं नसतं, त्यात तुमची हातबदलता असते. आणि म्हणून मेडिकल एथिक्स हा जो विषय निघालेला आहे डॉक्टरांवर कंपल्सरी आहे खरं म्हणजे आतून, की पेशंट हा तुमच्यापुढे हातबल असतो, म्हणून तुमचं नैतिक कर्तव्य आहे की तुम्ही त्याला न्याय द्यायला पाहिजे. बरोबर. आता हे कोणी फार अनेक लोक पाळत नाहीत, अनेक डॉक्टर्स काही पाळतात काही पाळत नाहीत. त्याच्यामुळे सांगायचा मुद्दा असं की पेशंटने स्वतः काहीतरी भांडणं ह्याला फार मर्यादा आहेत. जर त्याला रेग्युलेटरी स्ट्रक्चर असेल, नियम असतील, कायदेकानून असेल आणि त्याच्याबद्दलचं चांगल्या पद्धतीने निर्णय देणारी यंत्रणा असेल तर त्याचा उपयोग आहे. बरं, चॅरिटेबल हॉस्पिटल जर मनमानी करत असतील किंवा काही इश्यू होत असेल तर आपल्याला कुठे स्ट्रॉंग असं त्याला अपोज करता येतो का किंवा तक्रार करता येते का? तेच म्हणतो, कुठली तरी सामाजिक संघटना असेल ना तर ते होऊ शकतं. व्यक्तिगत पेशंट हा अक्षरशः बिचारा असतो आणि खूप तुम्ही धैर्य करून भांडला तो हे करून तर ते करणारे अनेक लोक आहेत, नाही असं नाही आहे. परंतु खूप अवघड आहे. पण झालेलं आहे काय की चॅरिटेबल हॉस्पिटलचं विशेषतः गरीब रुग्णांसाठी आणि कमकुवत गटातल्या रुग्णांसाठी नियमावली सरकारने घालून दिलेली आहे आणि ती पाळणं बंधनकारक असतं. त्यातही फरक आहे. काही चॅरिटेबल हॉस्पिटल व्यवस्थित पाळतात, बरंचसं व्यवस्थित पाळतात, काही चॅरिटेबल हॉस्पिटल अगदी नामके वास्ते पाळतात. आणि ह्याच्यामध्ये पेशंटला करण्याजोगं सोपं नाही आहे काहीसुद्धा. त्याच्यामुळे उदाहरणार्थ चॅरिटेबल हॉस्पिटलवर लक्ष ठेवण्यासाठी उदाहरणार्थ त्यांच्या कारभारावर एक मॉनिटरिंग कमिटी असते त्या जिल्ह्यामध्ये. त्याच्यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी आणि सिव्हिल हॉस्पिटलचा मुख्य हे त्याचे मेंबर असतात. शिवाय त्या चॅरिटेबल हॉस्पिटलचा एक प्रतिनिधी असतो. म्हणजे जे काही चॅरिटेबल हॉस्पिटल्सला सरकारने नियम घालून दिलेले आहेत विशेषतः गरीब आणि कमकुवत रुग्णांसाठी. अगदी गरीब रुग्णांसाठी त्यांचं तुम्हाला माहीत असेल की जे सर्वात त्यांचे जे एकंदर टोटल बेड्स आहेत त्या हॉस्पिटलमधल्या त्यातले 10% बेड्स हे अगदी म्हणजे दारिद्र्य रेषेखाली आहेत, ज्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे त्यांना पूर्ण मोफत सेवा द्यायला पाहिजे. हे 2009 सालापासून बंधन आलेलं आहे. आणि ज्यांच्याकडे कमी उत्पन्न गटातले आहेत त्याची व्याख्या बदलत गेलेली आहे. 2009 साली 25,000 रुपये जास्त वार्षिक उत्पन्न असेल तर त्याला गरीब समजायचं, आता काही ते 1,00,000 रुपये समजतात. तर असे ज्यांच्याकडे ते एव्हिडन्स आहे, ज्यांच्याकडे जी कार्ड आहेत त्यांना कमी दरामध्ये कमी पैशामध्ये आरोग्यसेवा द्यायची हे बंधन आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर येलो कार्ड घेऊन गेलात एखाद्या चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये आणि तिथे ते म्हटले नाही तुम्हाला पैसे पडतील तर तुम्ही म्हणजे अगदी सामान्य म्हणून सुद्धा असं कसं येलो कार्डला मोफत सेवा द्यायला पाहिजे असं म्हणू शकता, दाद मागू शकतो, त्यांच्यासमोरच म्हणू शकता, थोडं रेटू शकता, ते आहे. किंवा दुसरं कार्ड असेल तुमचा तर त्याच्यामध्ये आधारसुद्धा सामान्य माणसं करतात. आणि मी सांगतो ना की चॅरिटेबल हॉस्पिटलचा हेतूच पैसे कमावणं हा नसतो खरं म्हणजे. कारण त्यांचे जे ट्रस्टी आहेत त्यांना काही सुद्धा त्यांना मिळत नाही बरं का. कुठल्याही ट्रस्टी त्यातून काही मानधन बिंधन मिळत नाही. तुम्ही तिथे काम करत असाल डॉक्टर म्हणून तर त्याचं काय सेवा असेल ते असेल. त्याच्यामुळे त्यांना म्हणजे जसं कंपनीला कसं डायरेक्टर म्हटलं की त्याला ते ठराविक उत्पन्न मिळतं, शेअरमध्ये काहीतरी पर्सेंटेज मिळत असेल, तसं ह्यांना काहीच मिळत. आणि आता काय झालेलं आहे, पूर्वीच्या काळी म्हणजे 50 सालापासून परिस्थिती आहे
चॅरिटेबल हॉस्पिटल ब्रिटिश काळापासून आहेत. अच्छा. पण 50 साली चॅरिटेबल हॉस्पिटलबद्दल वेगळा कायदा झाला. त्याच्यामध्ये त्यांनी सरकारने त्यांना मोफत जमीन देणं, वेगळ्या प्रकारचे टॅक्स कन्सेशन देणं भारत सरकारने, आणि समाजाकडून देणग्या गोळा करणं असं एनकरेज केलं म्हणा, परवानगी दिली म्हणा. त्याच्या आधारे अनेक लोक चालवते आणि पेशंटचं इन्कम काहीतरी येतच, म्हणजे फुकट नव्हते, पण ते कमी पैशात चालवणारं असं होतं. आणि काही ठिकाणी फुकटसुद्धा होतं. चॅरिटेबल हॉस्पिटल फुकट नसायची, ती कमी पैशात रेट्स दिले जायचे, आणि काही पेशंट अगदीच परवडलं नाही तर लोक फुकट घ्यायचे. तर हे जे सरकारने परवानगी दिलेली आहे तुम्हाला देणग्या गोळा करायला, आणि मुख्य म्हणजे जमीन मोफत मिळते अगदी 1 रुपया भाड्याने, इतर काय काय कन्सेशन मिळतात. या कन्सेशनसाठी लोकांनी, आणि अगदी जेन्युइन चॅरिटेबल ट्रस्ट जे होते ज्यांना समाजसेवा करायची होती, अशा ट्रस्टनीच ही बऱ्याच वेळा हॉस्पिटल सुरू केलेलं. पण आजकाल चॅरिटेबल हॉस्पिटलचं बिलही लाख रुपयात येतं. मग ही परिस्थिती आली कशी आजकाल? कारण मुळामध्ये 2 कारणं आहेत. मुळामध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरायचं म्हटलं ना की त्याचा खर्च खूप असतो. अच्छा, असं हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि दुसरे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही अगदी म्हणजे आता आपण एन्जिओप्लास्टी करायची ठरवली किंवा मेंदूचं न्यूरोसर्जनच्या अर्थून ऑपरेशन करायचं ठरलं, त्यातली टेक्नॉलॉजी आणि त्याला ते सगळं करणारे डॉक्टर्स यांचं तज्ज्ञता आणि त्यांची फीची अपेक्षा ही खूप जास्त असते. त्याच्यामुळे त्याला साधी बिल्डिंगसुद्धा वेगळी लागते, म्हणजे त्याला जे काही टेक्नॉलॉजी लागते त्याच्यामुळे बेसिक खर्च खूप जास्त आलेला आहे. आणि तो समाजाने द्यावा, देणग्यातून द्यावा असा आहे, पण तो एवढा त्यांना देणग्या मिळत नाहीत. आणि मग पेशंटकडूनच काढायचं म्हणजे त्यात काही ते काही स्वतःच्या खिशात घालत नाहीत, नंतर ते पुढच्या एक्सपेन्शनसाठी वापरतात. त्याच्यामुळे ह्या सगळ्या चॅरिटेबल हॉस्पिटल्स ही निश्चितच पहिल्यापेक्षा जास्त महाग झालेली आहेत. याचं कारण असं की खरं म्हणजे सरकारने जर मोठ्या प्रमाणावर त्यांना देणग्या दिल्या तर त्या स्वस्त होतील. नुसतं किंवा म्हणजे दानशूर लोकांनी भरपूर देणग्या दिल्या, सरकारची मदत गरजेची, किंवा दानशूर लोकांनी पैसे दिले पाहिजे, पण तसं फारसं होत नाहीये. दानशूर लोकांचे आता स्वतःचे हॉस्पिटल चालेल. हा, ते तर वेगळाच स्टोरी आहे ती, की जे काही मोठे दादा लोक आहेत ते स्वतःच्या पुढच्या पिढ्यांची व्यवस्था करण्यासाठी वेगळ्या गोष्टी करतात. त्यातलं एक प्रायव्हेट मेडिकल कॉलेज काढायचं असं खूप चाललेलं आहे. एकंदरच मला असं वाटतं की पैसा केंद्री समाज व्हायला लागलेला आहे, तर त्याच्यामुळे हा सगळा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणजे सगळ्यांच्या केंद्रस्थानी आता पैसा आलेला आहे, त्याच्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम. आणि ते धोरण झालेलं आहे. आता माणसं काय पैशाशिवाय, असं जे आपण म्हणतो की जगात पैशाला शिवाय दुसरी किंमत नाही आहे, पण जेव्हा सरकारचं धोरण होतं तेव्हा टीका निर्माण होते. अच्छा, बरं, एक मुद्दा असाही आहे की मोठे मोठे हॉस्पिटल्स असतील ते काय करतात की शिबिर आयोजित करतात एखाद्या गावात, कुठेतरी तालुक्यात, आणि मग त्यामध्ये तपासणी करतात. मग यानंतर या पेशंट्सना हॉस्पिटलला बोलवलं जातं आणि तिथं त्यांच्याकडून खर्च वसूल केला जातो. बऱ्याच वेळेला होतं असं. तर यावर काही मला काय वाटतं की हे प्रत्यक्ष कोण हॉस्पिटल कसं करतं ह्याच्यावर अवलंबून आहे. कारण खरं म्हणजे अशी शिबिरं गावोगाव किंवा वस्तीमध्ये घेणं, ह्याच्यामध्ये खरंच जे पेशंटचं, आता उन्हा डायबिटीस घ्या, तर डायबिटीसमध्ये अनेक लोकांना सुरुवातीला काही सुद्धा लक्षणं नसतात. त्याच्यामुळे बरेचसे 20-20% आपल्या देशातल्या डायबिटीसचं फक्त 20 ते 40% पेशंट डिटेक्ट होतात, बाकी तसेच राहतात. आणि मग एकदम त्याचं भयंकर काहीतरी मोठं झाल्यानंतर येतात. अनेक आजार असे असतात की ज्याचं लवकर निदान झालेलं बरं पडतं, आणि ते म्हणजे अशी ॲक्टिव्हिटी एका अर्थाने समाजोपयोगी आहे. अच्छा, पण त्यातून आलेले पेशंट्सचं पुढे काय होतं, ते जर चॅरिटेबल हॉस्पिटलच्या पक्क्या स्पिरिटमधून त्यांना ट्रीटमेंट मिळाली, स्वस्तात मिळेल तर चांगले. पण तेच काम धंदा मिळवण्याच्या दृष्टीने सुद्धा करता येतं. त्याच्यामुळे त्या तपासणीच्या सगळे शिबिरं ही नेहमीच वाईट हेतूने चालू जातात असं अजिबातच नाही आहे. पण दिवसेंदिवस असं होत आपल्याला सापडतं, वाढत चाललेलं आहे की जे काही चाललंय त्याच्यामध्ये कोणाचं काहीतरी पैशाची नजर नाही ना, ही दुष्टशंका आपल्या मनामध्ये अनुभवाच्या आधारे येते, आणि ते खरं आहे. पण असं आपण म्हणणं बरोबर नाही होणार की म्हणजे शिबिर म्हटलं ना कोणतरी काहीतरी गळ टाकण्यासाठी आलेले, असं म्हणणं मला नाही बरोबर वाटत. जास्त करून लोक आजकाल काय तर खाजगी हॉस्पिटलला प्राधान्य देतात. त्यांचं असं म्हणणं आहे की सरकारी हॉस्पिटलमध्ये तो जो दर्जा होता आधीचा तो आता राहिलेला नाही आहे. मग याला कोण जबाबदार आहे? सरकारच जबाबदार आहे, खरं आहे. आणि यावर काय करता येईल? याला जे आपण सामान्य माणसाने जर दबाव टाकला की हे खाजगीकरणाचं धोरण आम्हाला मान्य नाही आहे, आम्हाला, आणि आता तुम्ही जर इतर पाश्चिमात्य देशामध्ये बघितला त्यात वेगवेगळी उदाहरणं आहेत. इंग्लंडमध्ये अतिउत्तम दर्जाची सेवा, 100% आरोग्य सेवा एक सरकारी आहे उदाहरणार्थ, आणि उत्तम दर्जाची सेवा तिथे मिळते. पूर्वीसुद्धा मी अनेक वेळा सांगेन की पूर्वीसुद्धा
तुलनेने सरकारी आरोग्यसेवा ही चांगली होती. उलट असं होतं की सर्वात चांगले डॉक्टर्स हे सिव्हिल हॉस्पिटलला होते किंवा मेडिकल कॉलेज जिथे शिकायला होतं. पुण्यासारख्या ठिकाणी पुण्यातल्या BJ मेडिकल कॉलेजमध्ये जे प्राध्यापक मंडळी होती, प्रोफेसर होती, ती पुण्यातली सर्वात चांगली डॉक्टर्स होते. तेवढे चांगले डॉक्टर्स खाजगी क्षेत्रात नव्हतेच मुळी. पण नंतर 1990 सालापासून सरकारने जे खाजगीकरणाचं धोरण घेतलेलं आहे त्याच्यामुळे हळूहळू त्यांचं प्रमाण कमी झालं आणि इतर खूप गोष्टी वाढल्या. असं झालेलं आहे. आजकाल तक्रार करतात लोक की सरकारी हॉस्पिटलमध्ये जे ते उपचार चांगले होत नाही. पार्टली खरं आहे असं मला वाटतं. एकदा का तो मनात विश्वास निघून गेला ना, नाईलाज असेल तरच सरकारी हॉस्पिटलमध्ये जायचं, असं झालेलं आहे. पण मी सांगतो की जिथे विशेषतः मेडिकल कॉलेजेसला जोडलेली सरकारी हॉस्पिटल्स आहेत, बरीचशी हॉस्पिटल सरकारी मेडिकल कॉलेज जोडले, तिथले जे प्राध्यापक असतात ते हुशार असतात. त्यांचं सतत त्यांच्या ज्ञानाचं अपडेट ठेवण्याची जी प्रक्रिया चालू असते त्याच्यामुळे तिथे खरं वैज्ञानिक पायावर आणि योग्य ती ट्रीटमेंट मिळते. पण तिथली स्वच्छता, तिथली केअर, तिथे आता एका नर्सला 40-50 लोकांकडे बघावं लागतं. त्याच्यामुळे त्याकडे दुर्लक्ष होतं. हे आहे आणि ते वाढलेले आणि सरकारी आरोग्यसेवेचा दर्जा हा अनेक ठिकाणी घसरले. सगळ्या ठिकाणी नाही, काही काही ठिकाणी खूप चांगली सेवा मिळते. पण ॲव्हरेज जर काढलं तर निश्चितच सरकारी आरोग्यसेवेचा दर्जा घसरलेला आहे. माझा स्वतःचा जन्म एका सरकारी दवाखान्यात झाला आहे आणि माझी आई मला सांगते आता की त्यावेळेला हॉस्पिटल खूप छान होतं. तर यावरून मी समजू शकतो ती गोष्ट. अगदी छान कधीच नव्हतं, परंतु निश्चितच म्हणजे आज म्हणजे आता जायचं म्हणजे जीवावर येतं, कोणी आपल्यापैकी जाणारच नाही आहे तसं. आणि ते म्हणजे ते काढलं पाहिजे त्याच्यात. ही जी कल्पना आहे ही अनुभवातून आलेली आहे. थोडा अपप्रचारसुद्धा आहे, पण सुधारणं सरकारचं कर्तव्य आहे आणि तेच आमचं मुख्य म्हणणं आहे. बरं, आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर बऱ्याच ठिकाणी जे आहे ते दुर्गम भागात किंवा खेडेगावात आजही नाही आहे. तर गरिबांना आणि सामान्यांना स्वस्त आणि मोफत उपचार मिळण्यासाठी आपल्याला अजून किती वाट पाहावी लागेल किंवा शासन काय करतंय असं एक प्रश्न पडतो. काय माहिती का, ज्याला आम्ही आमच्या वैद्यकीय भाषेमध्ये पब्लिक हेल्थ सर्व्हिसमध्ये प्राथमिक आरोग्य सेवा म्हणतो ना, त्याला जास्त बिल्डिंग, इमारती अमुक तमुक लागत नाही साहजिक. आणि बऱ्यापैकी चांगल्या दर्जाची सेवा ही नॉन डॉक्टर आरोग्य कार्यकर्ता प्रशिक्षित सुद्धा देऊ शकतो. मी स्वतः अशा प्रकारच्या प्रशिक्षित कार्यकर्त्यांना रिमोट भागातल्या शिकवलेले आणि ती सुरुवातीची ट्रीटमेंट, अगदी सुरुवातीची ट्रीटमेंट अनेक वेळा जवळजवळ डॉक्टरपेक्षा म्हणजे मी जाऊन काय दिलं असतं त्याच्यापेक्षा काही ते वेगळी तिथे गरज नसते म्हणजे बऱ्याच वेळा. त्याच्यामुळे असं अजिबात नाही की चांगली आरोग्य सेवा मिळण्यासाठी फार मोठं इक्विपमेंट, फार मोठं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, असं अजिबात नाही आहे. जास्त गुंतागुंतीचे कामं त्यात नसतात, बऱ्याचशा आजारमध्ये नसतात. तर तुम्ही स्वतः बघा, तुमचे जे आज म्हणजे याला तुमच्या फॅमिली डॉक्टरकडे समजा जात असाल, आता फॅमिली डॉक्टर राहिलेलेच नाहीत, तर तिथे फॅमिली डॉक्टरकडे कुठे कुठे इन्फ्रास्ट्रक्चर असतं, तो तुम्हाला प्रश्न विचारतो, नीट तपासतो, हे करून त्याप्रमाणे तुम्हाला औषध देतो. छोटंसं क्लिनिक असतं थोडं पुरतं. पण जसा लोकसंख्या वाढते तसे कॉम्प्लिकेटेड आजारही वाढतात. आपलं वयोमान सुद्धा ॲव्हरेज वाढत चाललेलं आहे. त्याच्यामुळे म्हातारपणाच्या आजाराचं प्रमाणही वाढत चालले आहे. त्याच्यामुळे कॉम्प्लिकेटेड डिसीज होतात. त्यामुळे हे का ते असा प्रश्नच नाही आहे. त्याला आम्ही म्हणतो त्रिस्तरीय सेवा असं सगळ्या पब्लिक हेल्थमध्ये शिकवलं जातं की अगदी प्राथमिक आरोग्य सेवा जी तुमच्या वस्तीपासून सुरू होते. म्हणजे आता गव्हर्नमेंटने आशा नावाच्या कार्यकर्त्या नेमलेल्या, तुम्ही ऐकलं असेल खेड्यामध्ये. हां, तर त्यांचं खरं ओरिजिनल जे काम आहे, त्याचं रचना आहे, आमच्यासारख्या लोकांनी ते प्रत्यक्ष व्यवहारात आणलेलं आहे. तर ते खरोखरच चांगलं आहे. आता प्रत्यक्ष व्यवहारामध्ये सरकार त्याचा कसा उपयोग करतो वेगळा मुद्दा आहे, परंतु त्या ज्या औषध पाणी करू शकतात अतिशय अत्यंत साध्या किरकोळ आजाराला आणि गंभीर आजार वेळेवर ओळखणं, हे आशा सुद्धा करू शकतात. आणि आशा वर्कर स्किल्ड असतात, असू शकतात, त्यांना नीट प्रशिक्षण दिलं तर असं सुद्धा आहे ना त्याच्यामध्ये. पण आम्ही स्वतः मी अशा प्रकारचे प्रशिक्षित यांना ट्रेन केले. ते प्रामाणिकपणा आणि हे असेल, तळमळ आणि योग्य सपोर्ट असेल तर चांगली आरोग्यसेवा तुम्हाला प्राथमिक लेवलची ही तुम्हाला कमी पैशामध्ये देता येते. त्याच्यामुळे त्रिस्तरीय सेवा लागते. म्हणजे सुरुवातीला कम्युनिटीमध्येच सेवा मिळाली पाहिजे. तर तुम्ही उठून जायचं, हे विशेषतः खेड्यामध्ये दवाखान्यात जायला सुद्धा प्रवास करावा लागतो आणि तेवढं तो आजार एवढा वर्थवाईल नसतो. त्याच्यापेक्षा ते वेळच मिळालं पाहिजे. मग दवाखाना, मग लागलं तर हॉस्पिटल, मग लागलं तर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, असं आपल्याला प्रवास करायला पाहिजे ना. पण त्याच्यामुळे कशी तुम्ही आरोग्यसेवा रचता, आणि कागदावर सरकारची आरोग्यसेवा अशीच आहे, प्राथमिक आरोग्यसेवा, द्वितीयस्तरीय आणि तृतीयस्तरीय, पण ती इतकी कमी आहे म्हणजे गरजेचे 25% आहे. इन्शुरन्सपेक्षा जास्त बिल होईल असं ठरवून केलं जातं काय हॉस्पिटलकडनं? परत मला काय वाटतं ते हॉस्पिटलवर अवलंबून आहे. ओके.
आणि म्हणजे ही दुर्दैवी टेंडन्सी दिसते की इन्शुरन्स काढूनसुद्धा हे म्हणजे ह्या इन्शुरन्समध्ये बसत नाही, हे त्या ह्याच्यामध्ये बसत नाही, ते बसत नाही. आता त्याला इन्शुरन्सवाले जबाबदार आहेत का ते प्रायव्हेट हॉस्पिटलवाले जबाबदार आहेत, हे सामान्य माणसाला कळणं खूप अवघड आहे. त्याच्यामुळे हे होतं. आणि त्याला उपाय म्हणजे जो कोण तुम्ही इन्शुरन्स काढता तो पुरेसे कॉम्प्रिहेन्सिव्ह असला पाहिजे. म्हणजे असं पाहिजेच आहे. प्रत्येक पूर्ण माहिती चेक करून मगच इन्शुरन्स घ्यावा. हे आलंच, पण परत मला असं वाटतं की पेशंट बिचारा व्हल्नरेबल असतो. आणि म्हणून सरकार आणि सोशल स्ट्रक्चर म्हणजे इव्हन मेडिकल एस्टॅब्लिशमेंटनेच काहीतरी स्ट्रक्चर्स बनवली पाहिजेत की डॉक्टर सगळे त्यांनी जे काही डिक्लेअर्ड ऑब्जेक्टिव्ह त्याप्रमाणेच काम करावं. आणि पैसे मिळतात ना, असं नाही की पैसे मिळत नाहीत काहीतरी, असं अजिबात नाही की डॉक्टरने स्वतःचं काहीतरी हितसंबंध बाजूला राखून पेशंटला न्याय देत असं शक्यच नसतं. परंतु तशा म्हणजे परत मला असतं पेशंट स्वतः काहीतरी पुढाकार घेऊन काही करू शकेल ही, म्हणजे जसं आपण काय रिक्षावाल्या अरेरावी करतात किंवा अमुक करतो, असं प्रत्येक ठिकाणी आपण जिथे खरेदी करतो ते नातं वेगळं आणि डॉक्टर पेशंट नातं वेगळं. डॉक्टर पेशंट नात्यामध्ये पेशंट हे व्हल्नरेबल राहणार आणि म्हणून त्याला व्हल्नरेबल एकतर म्हणजे पारंपरिकदृष्ट्या डॉक्टर लोकांनी शपथ घ्यायची आणि पाळायची, बरोबर, ते कमी पडतं. त्याच्यामुळे मग सामाजिक स्ट्रक्चर्स अशी जसं म्हटलं ना की तुम्ही कायदे कानून केलेले आहेत, नॉर्म्स केलेले आहेत, ते सगळे नॉर्म्स पाळले जातील ह्याच्यासाठी मॉनिटरिंग स्ट्रक्चर उभं केलं पाहिजे जे बाहेरून पाहिजे. अच्छा, असं मी त्यांनी बघितलं पाहिजे की हे चाललंय की नाही व्यवस्थित, आणि तसं उभं राहणं ह्याची खूप आवश्यकता आहे. पण ते बाबूराज येता कामा नाही. म्हणजे आपल्या देशामध्ये काय होतं की जसं मी सामाजिक ओव्हरसाईट म्हटलं की लगेच बाबूराज, मग करप्शन, मग पैसे असं आहे. बरोबर. तर हा मोठा बदल आपल्याला आवश्यक आहे. पण म्हणून सगळ्या ठिकाणी जर तुम्ही पैसे मिळवणं हाच जर तुम्ही ऑब्जेक्टिव्ह ठेवला धोरण म्हणून, तर मग बाकी सगळ्यातून तुम्हाला मार्ग काढता येतात. बरोबर, असं आहे ना. पहिल्यांदा काय पेशंट काही कमी व्हल्नरेबल होते त्या काळामध्ये, उलट पेशंट बिचारांना काहीच समजत नव्हतं, बरेचसे अडाणीच होते, तरी त्यांच्यावर एवढा अन्याय अत्याचार होत नव्हता. आता तुमच्यासारखे शिकलेल्या मिडल क्लास माणसाला सुद्धा अनेक सुटाबटातले मंडळी तुम्हाला उल्लू बनवतात. म्हणजे हे जे प्रॉफिट आणि मनी ओरिएंटेशन आहे ते त्याने मेडिकल केअर, आता युरोपमध्ये तुम्ही बघितलं तर सगळं मनी ओरिएंटेड जग आहे, पण त्यांनी हेल्थकेअर त्यापासून बाजूला ठेवले. मग सरकारमध्ये आलेलं आहे. अमेरिकेत हेल्थकेअर वेगळा सेक्टर आहे. अमेरिकेत फार वाईट व्यवस्था आहे खरं म्हणजे. पण तरीसुद्धा भयंकर महागडा आहे आणि त्यात सुद्धा लुटालूट खूप होते. पण तरीसुद्धा सरकारी स्ट्रक्चर्स खूप जास्त पॉवरफुल आहेत. आपल्याकडे सरकारी ओव्हरसीट फारच कमी आहे आणि जी आहे ती मग बऱ्याच वेळा करप्ट आणि नॉन फंक्शनल असते. आपल्याला खूपच सुधारणा कराव्या लागणार आहेत. सर, गेल्या 40 ते 50 दशकांपासून तुम्ही या क्षेत्रात आहे, तर काय वाटतं तुम्हाला आतापर्यंत काय बदल झाला आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये? 50 वर्ष मी जे बघतोय आणि मी जिथे शिकलो ज्या चॅरिटेबल हॉस्पिटल सोलापूरला, तर त्याच्यामध्ये ती खूप त्या मानाने चांगली होती गरिबांच्या दृष्टिकोनातून. आणि अगदी गरीब म्हटलं त्यांना तर काय तसं सिव्हिलमध्येच जायचे ते, परंतु क्षमता जरी कमी असली तरी पैशासाठी चाललेली आहेत असा संशयसुद्धा बऱ्याचशा लोकांना येत नव्हता. तसंच तो कारभार होता. आता काय झालं, क्षमता खूप वाढलेली आहे. नंतर अनेक प्रायव्हेट हॉस्पिटल चॅरिटेबलमध्ये खूप चांगलं कामसुद्धा होतं, पण त्याचबरोबर हे कमर्शियलिझम त्याच्यामध्ये सुद्धा वाढलेलं आहे. आणि कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे वैद्यकीय सेवाच मुळी, कारण चॅरिटेबल हॉस्पिटल म्हटलं की हॉस्पिटल म्हणतो, हॉस्पिटलची सेवाच मुळी वरच्या पातळीवर गेलेली. अच्छा. आणि ती वरच्या पातळीवर गेलेली सेवा ही सबसिडाईजच करायला पाहिजे, ती गव्हर्नमेंटने करायला पाहिजे. चॅरिटेबल हॉस्पिटलवाल्यांनी देणग्या गोळा करून करायला पाहिजे असं पण समजतो, पण एवढ्या देणग्या गोळा होत नाहीत म्हणून ते पेशंटकडून पैसे घेतात. त्याच्यामुळे मुळामध्ये परत असं वाटतं की आपण एवढे टॅक्स भरतो, सामान्य माणूस भरपूर टॅक्स देतो. तुम्ही चहा जेव्हा पिता तेव्हा तुम्ही टॅक्स देत असता. तर सरकारनेच ही जबाबदारी घेतली पाहिजे की जी आधुनिक आरोग्यसेवा ही जशी उत्तम आहे तशी ती महागडीसुद्धा आहे, आणि त्याचा बोजा जनतेवर न पडता ते सरकारने आपल्याला मिळालेल्या टॅक्समधून त्याचा वाटा उचलला पाहिजे. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा सगळा प्रकार काय कमी होणार नाही असं मला वाटतं. पेशंटचे हक्क आणि चॅरिटेबल हॉस्पिटल या विषयावर सरांनी आपल्याशी थोडक्यात का होईना पण चर्चा केली आहे आणि बऱ्याच प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. ही चर्चा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच चर्चेसाठी लगावबत्ती या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.